नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अँड माय किचन. तर आज आपण आलू मेथीची भाजी बनवणार आहे. ही भाजी चवीला खूप उत्कृष्ट लागते आणि बनवायला खूप सोपी आहे. ते कशी बनवायची ते मी तुम्हाला आधी सांगते. मेथीची भाजी छान नीट करून घ्यायची, 2 ते 3 पाण्याने छान वॉश करून घ्यायची. मेथीची भाजी छान वॉश करून घेतली की ते अशा पद्धतीने बारीक कट करून घ्यायची. सोबतच 2 चमचे मसूर डाळ आणि 2 चमचे मूग डाळ आपल्याला 2 पाण्याने वॉश करून घ्यायचे आणि त्याला छानपैकी 15 मिनटं भिजत घालायचं. नंतर 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या आपल्याला छान ठेचून घ्यायचे आहेत. मी ठेचून ऑलरेडी घेतलेले आहेत. भाजी पण आता आपली कट करून झालेली आहे. ही लसूण ठेचून घेतलेलं आहे. ही मूग डाळ मी भिजत घातलेली होती. मूग डाळ आणि मसूर डाळ आणि मेथीची भाजी पण आपल्याला कट करून झालेली आहे. तर चला तर मग आता असं काय कट करायचं आहे आपल्याला 4 ते 5 हिरव्या मिरच्या आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आणि 2 मीडियम साईजचे बटाटे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. आता हे सर्व कटिंग झाल्यानंतर आपल्याला आता भाजीची तयारी करायची आहे. तर मी आता एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल ॲड करायचे. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे आहेत. जिरे छान फुलले की त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे बटाटा आणि हिरवी मिरची. मी आता बटाटा ॲड करून घेतलेला आहे. सोबतच मी आता हिरवी मिरची पण ॲड करणार आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीने बटाटा आणि हिरवी मिरची ॲड केल्यानंतर आपल्याला ते छान तेलावरती परतून घ्यायचे. तर मी छान परतते आणि हे छान परतलं 2 मिनटं की त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे ठेचून घेतलेला लसूण. तर लसूण ॲड केल्यानंतर पुन्हा हे आपल्याला 2 ते 3 मिनटं आपल्याला हे छान परतून घ्यायचे. कारण जेवढा जास्त वेळ परताल तुम्ही तर तेवढा बटाटा पटकन शिजेल. त्याच्यामुळे मी परतत आहे. नंतर त्याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे आणि पुन्हा हे छान परतलेलं आहे. कारण मी मीठ ह्या स्टेजला काय ॲड केलं ते सांगते. कारण बटाटा अजून शिजला नव्हता. बटाटा शिजण्यासाठी मी मीठ ॲड केलं आणि नंतर मी भिजत घातलेल्या डाळी ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत आणि हे सर्व जिन्नस मी पुन्हा परतून घेत आहे. तर अशा पद्धतीने मी हे सर्व जिन्नस परतलेले आहेत. आता ह्या स्टेजला आपल्याला काय करायचं आहे, पाहायचं आहे बटाटा शिजला आहे का. जर शिजला नसेल तर अजून 1-2 मिनटासाठी हे परतून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये पाव चमचा हळद आणि पाव चमचा गरम मसाला आपल्याला ॲड करायचा आहे. थोडीशी चव वाढवण्यासाठीच हे आपण ॲड करतो आहे, बट जास्त करण्याची गरज नाही. आणि नंतर आपल्याला मेथीची भाजी याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि हे सर्व जिन्नस पुन्हा आपल्याला छानपैकी कढईमध्ये परतून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व भाज्या पुन्हा परतून घ्यायच्या आहेत आणि बटाटा आपला ऑलमोस्ट 50 to 60% शिजलेला आहे. तर आता मेथीची भाजी आपल्याला ॲड करायची. कारण मेथीची भाजी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, त्यामुळं शेवटी मेथीची भाजी ॲड करायची. नंतर त्याच्यामध्ये एक ताट ठेवायचं आणि छान 10 मिनटाची वाफ येऊ द्यायची. 10 मिनटाची वाफ आली की ही मेथीची भाजी 80% शिजते. मेथीची भाजी आणि बटाटा. नंतर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं. कारण मेथीच्या भाजीला पाणी सुटलेलं असतं, ते ऑब्झर्व करण्यासाठी आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकण्याची गरज असते. तर मी 2 ते 3 चमचे मी शेंगदाण्याचं कूट ॲड केलेलं आहे आणि ही भाजी पुन्हा छान मिक्स करून घेतलेली आहे, परतून घेतलेली आहे. पाहू शकता अशा पद्धतीनं. आणि नंतर अजून एकदा ह्याच्यावरती ताट ठेवायचं आणि 3 ते 4 मिनटाची याला वाफ काढून घ्यायची. 3 ते 4 मिनटात ही भाजी छान वाफेवर शिजते आणि अगोदरही आपण ताट ठेवलेलं त्याच्यावरती बटाटा ऑलमोस्ट शिजला होता आणि आता ही 5 मिनटाच्या वाफेमध्ये बटाटा आणि ही मेथीची भाजी पूर्णपणे शिजलेली आहे. ही खाण्यासाठी आता रेडी आहे. तर ही भाजी भाकरीबरोबर खूप छान लागते आणि साईड डिश म्हणूनही खूप छान लागते ही भाजी. तुम्ही एकदा नक्की करा आणि मला कमेंट करून सांगा की भाजी कशी बनली होती आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता पाहायला आवडेल तेही मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.